जालन्यातून एक मोठी बातमी हाती येत असून केदारनाथ येथे दरड कोसळून एकाचा मृत्यू झालाय। जालन्यातून एक मोठी बातमी हाती येते। भाविकाचा केदारनाथ येथे दरड कोसळून मृत्यू झालाय। सदरील भाविक जो आहे तो अंबड तालुक्यातील आहे। यामध्ये एका युवकाचा मृत्यू झालाय। आज रविवारी सकाळी केदारनाथ येथे पावसामुळे दरड कोसळून 3 भाविक ठार झालेत तर 8 जण जखमी झालेत। या मृत भाविकात जालना जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे। हा मयत अंबड तालुक्यातील गोंदी येथील सुनील महादेव काळे वय 24 वर्ष याचा यामध्ये समावेश आहे। त्याच्यासोबत पाथरवाला, शहागड, गोंदी येथील 10 व्यक्ती केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते। जिल्हा प्रशासन त्यांच्यासह मंत्रालय नियंत्रण कक्ष आणि रुद्रप्रयाग आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याशी संपर्कात आहेत, अशी माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली। गोंदी येथील सुनील महादेव काळे वय 24 यांचा रुद्रप्रयाग येथील गौरीकुंड या ठिकाणी मुसळधार अचानक पाऊस चालू झाल्याने यामध्ये दरड कोसळून सुनीलचा या दरडीमध्ये दबला गेल्याने मृत्यू झालाय। तर अभिषेक ज्ञानेश्वर चव्हाण वय वर्ष 18 हा जखमी झालाय। ही दुर्दैवी घटना रविवारी आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली अशी माहिती मिळते। गोंदी येथील 10 तरुण युवक देवदर्शनासाठी गुरुवारी निघाले होते। शनिवारी मुक्काम करून सकाळी ते गौरीकुंडाजवळ पोहोचल्यानंतर याच दरम्यान तेथे दरड कोसळली। यामध्ये बाकीचे 9 जण बचावले असून एक मयत तर 1 जण जखमी आहे। मयत झालेला सुनील महादेव काळे याचे गोंदी येथे कापडाचे दुकान होते। समोर